परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार? कराड म्हणतात की खंडणीचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आज। हे बघा, हे खोटा मी नाही त्यातली अमुक तमुक हे आरोपी म्हणतच असतो। ते आता सगळं काही उघड, पोलीस आहेत, ते CID आहे, CIDचे IG साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमलेली, ते आता बघतील ना। ते काही छोटा मोठा अधिकारी थोडेच आहे, CIDच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे। हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता। आज शरण आलेले आहेत वाल्मिक कराड, यश आलं तुमच्या या सगळ्या संघर्षाला? हे बघा, ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती। एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार? म्हणून ते शरण आलेले आहेत। ते काही स्वखुशीने वगैरे शरण आलेले नाहीत।